हॅलो. नाही, आवाज आवाज चेक करू ना आपण. हॅलो. 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 गुड मॉर्निंग. आवाज येतोय का? वैष्णवी, गुड मॉर्निंग. आवाज येतोय का? आवाज येत असेल, व्हिडिओ स्पष्ट दिसत असेल तर यस टाईप करा, कमेंट द्या. ओके. थँक्यू समीक्षा, वैष्णवी, थँक्यू. तर सर्वांचं आपल्या यश एज्युकेशनल ग्रुपच्या बायोलॉजीच्या सेशनमध्ये काचकर सर तुमचं स्वागत करताय. आणि आज काल आपण एक चॅप्टर बघितला, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. मग आज आपण त्या चॅप्टरचा उर्वरित भाग बघू. काल आपण बघितलं की रेस्पिरेटरी सरफेसचे फीचर बघितले, रेस्पिरेटरी सरफेस प्लांट्समध्ये कोणते, ॲनिमल्समध्ये कोणते ते बघितलं, आणि ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमचे आपण स्ट्रक्चर बघतोय आज. आणि आज आपण तो कालचा पॉईंट हा कंटिन्यू करू. काल आपण काही MCQs पण बघितले. राईट आहे. चला, सर्वांना व्हिडिओ क्लिअर दिसतोय, आवाज येतोय याची खात्री झाली आहे. आणि आज आपण कालचं जे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम होतं यामध्ये आपण नोज बघितलं, त्यानंतर आपण फॅरिंग्स बघितलं, नोजचे पार्ट बघितले, बरोबर. मग आज आपण त्या पुढील MCQs आलेला बघा. MCQs कोणता आहे? बरोबर, MCQ कोणता आहे तर पॅलेट बोन सेपरेट्स. बरोबर, पॅलेट बोन कशा कशाला सेपरेट करतो. क्लिअर? पॅलेट बोन कशा कशाला सेपरेट करतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके. मग आता बघा, या ठिकाणी ही नसल कॅव्हिटी आहे आणि ही माउथ कॅव्हिटी आहे, ओरल कॅव्हिटी. बरोबर. आणि याच्यामध्ये जे बोन येतं ते पॅलेट बोन. मग पॅलेट बोन म्हणजे टाळूचं बोन. बरोबर. मग आता कशा कशाला सेपरेट करत असेल सांगा बरं. नॅसोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्स. बी मध्ये दिलंय नॅसोफॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स. नंतर दिलंय लॅरिंगोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्स.
नंतर दिलंय नॅसोफॅरिंग्स आणि इंटरनल नियर्स. चला ऑप्शन कमेंट करताय का? कमेंट करा पटकन. 2023चा प्रश्न आहे. पॅलेट बोन कशा कशाला सेपरेट करतो? चला सांगा बरं. बघा पॅलेट बोन हा कशा कशाला सेपरेट करतो? नॅसोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्सला. ऑप्शन काय आलं आपलं? ए ऑप्शन. ओके चला आता आपण इंटरनल रेस्पिरेटरी सिस्टमचे ऑर्गन्स बघू. इंटरनल रेस्पिरेटरी सिस्टमचे ऑर्गन्स कोणकोणते? तर एक नंबर येतो लॅरिंग्स. चला लॅरिंग्स काय असतं? साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आहे की ज्यामुळं आवाज निर्माण होतो. त्याला आपण व्हॉइस बॉक्स म्हणू किंवा व्हॉइस बॉक्स असं म्हणतात. मेलमध्ये हे लॅरिंग जे आहे तर ते एनलार्ज होतं आणि मग त्याला आपण ॲडम्स ॲपल असं म्हणतो. काय त्याला आपण? ॲडम्स ॲपल. मग पुढं आहे तर यामध्ये आपण बघितलं की फॅरिंग्स हा कॉमन पार्ट आहे का तो रेस्पिरेटरी सिस्टममध्ये बी काम करतो, डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये बी काम करतो. कधी कधी आपण ऑब्झर्व केलं असं का घाईघाईत जर जेवण करत असेल तर आपल्याला ठसका लागतो. त्याचं काय कारण? तर फॅरिंग्स हा कॉमन पार्ट आहे की ज्यामधून फूड पण पास होतं आणि एअर पण पास होते. मग घाईघाईत जर जेवण केलं तर चुकून फूड जे आहे तर ते फूड हे एअर सिस्टममध्ये म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टममध्ये पास होऊन जातं. मग असं कायम का नाही होत? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी रेस्पिरेटरी सिस्टम आहे तर त्या रेस्पिरेटरी सिस्टमच्या एंट्रीला त्या एंट्रीला आपण म्हणतो ग्लॉटिस. बरोबर. काय म्हणतो त्याला आपण? एंट्री. फ्रॉम फॅरिंग्स एअर एंटर इन अ लॅरिंग्स. बघा या पाठीमागच्या डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर दिसतं. बघा ही कोणती रेस्पिरेटरी सिस्टम आहे? ही डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. बरोबर. इसोफॅगस म्हणजे अन्ननलिका. मग इथं जे गेट आहे ना ही एंट्री, त्या एंट्रीला काय म्हणायचं? तर त्या एंट्रीला म्हणायचं ग्लॉटिस. आणि त्याच्यावरती कवर राहतं त्याला आपण काय म्हणतो? मग इपिग्लॉटिस असं म्हणतो. काय त्याला आपण? इपिग्लॉटिस. क्लिअर झालं. मग फॅरिंग्समधून एअर जी पास होते रेस्पिरेटरी सिस्टममध्ये त्या ओपनिंगला काय म्हणायचं? ग्लॉटिस म्हणायचं. मग त्या ग्लॉटिसच्या वरती फ्लॅप लाईक कवर असतं त्याला मग म्हणायचं इपिग्लॉटिस. की ज्या इपिग्लॉटिसमुळं काय होतं? जेवते वेळेस ते एअरचं जे गेट आहे तर ते बंद राहतं आणि फूड हे लंग्समध्ये जात नाही आणि आपल्याला ठसका येत नाही. आता लॅरिंग्स आहे. लॅरिंग्सला साऊंड बॉक्स का म्हणायचं? व्हॉइस बॉक्स का म्हणायचं? तर त्याचं कारण आहे तर तिथं वोकल कॉर्ड असतात. काय प्रेझेंट असतं? वोकल कॉर्ड. मग त्या वोकल कॉर्डमुळं साऊंड प्रोड्यूस होतो. काय प्रोड्यूस होतं? वोकल कॉर्डमुळं साऊंड प्रोड्यूस होतो. मग इथं तुम्ही डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला याला व्हॉइस बॉक्स म्हणायचं. बरोबर. नंतर बाकी जो पार्ट आहे पुढं ती ट्यूबलाईक स्ट्रक्चर, विंड पाईप आपण त्याला म्हणतो, तर तो असतो ट्रॅकिया. काय काय पाहिलं आपण मग? लॅरिंग्स हा साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आहे त्याला व्हॉइस बॉक्स म्हणायचं. मेलमध्ये जे लॅरिंग्स असतं ते एनलार्ज असतं मग त्याला आपण ॲडम्स ॲपल म्हणतो. फॅरिंग्स मधून एअर जिथून लॅरिंग्समध्ये पास होते मग त्याला काय म्हणायचं? त्या गेटला म्हणायचं ग्लॉटिस. त्याच्यावरती जे कवर राहील त्याला काय म्हणायचं? इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिसचं काय काम? विच प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड टू द लंग्स. आणि लॅरिंग्स आहे त्याच्यामध्ये वोकल कॉर्ड असतात त्यामुळं आवाज तयार होतो. मग आता नंतर नेक्स्ट कंडिशन दिली बघा. काय प्रश्न दिला आपल्याला? स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट प्रोड्यूस साऊंड बाय व्हायब्रेशन्स. विच ऑफ द फॉलोइंग वर्क ऑन अ सेम प्रिन्सिपल इन आवर बॉडी. सांगा बरं की जे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट असतं म्हणजे आपण जे वाद्य आहे मग ज्या वाद्यामध्ये ते वाद्य जसं साऊंड प्रोड्यूस करतं तसं शरीरामधला कोणता अवयव सेम त्याच प्रिन्सिपलवरती काम करतो? ऑप्शन द्या बरं. काय उत्तर येईल तुमचं? की आवाज तयार करणारा अवयव कोणता? ट्रॅकिया, ब्रॉन्चिओल्स, ब्रॉन्ची का लॅरिंग्स? यस, सिद्धीचं आन्सर
प्रीती डी ऑप्शन दिलंय, व्हेरी गुड. की ऑप्शन काय आहे तर लॅरिंग्स. लॅरिंग्स काय प्रोड्यूस करतो, साऊंड प्रोड्यूस करतो. त्याला आपण स्वरयंत्र असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, स्वरयंत्र असं म्हणतो. 2025चा प्रश्न. गायत्री, समीक्षा, अक्षय, उत्तर सगळ्यांचं बरोबर आहे, व्हेरी गुड. चला आता आपण या ठिकाणी ती डायग्राम बघतोय. बघा जसं तुम्हाला या डायग्राम मध्ये सांगितलं, हे हायोइड बोन असतं, इथं हे इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिस म्हणजे कवर, झाकण, बरोबर. मग ते काय होऊ देत नाही, जेवते वेळेस ते बंद राहतं. मग फूड त्या ठिकाणी, फूडचे पार्टिकल श्वासनलिकेमध्ये जात नाही. मग थायरोहायोइड मेम्ब्रेन आहे, लॅरेंजियल प्रॉमिनन्स आहे, त्याला आपण ॲडम्स ॲपल म्हणतो, ते फक्त मेलमध्येच राहतं, एनलार्ज. थायरॉइड कार्टिलेज आहे आणि ट्रॅकियल कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे काय, बोन सारखे असतात, ते सपोर्टचं काम करतात. मग पुढं आपण बघा इथं या ठिकाणी डायग्राम दाखवली, अॅनाटॉमी ऑफ लॅरिंग्स. लॅरिंग्स कशा पद्धतीत, हे असं इपिग्लॉटिस असतं, म्हणजे ते कवर, ते फूड त्या ठिकाणी श्वासनलिकेमध्ये जाऊ देत नाही. नंतर सुप्रा इपिग्लॉटिस हे वोकल कॉर्ड आहे. वोकल कॉर्ड म्हणजे साऊंड प्रोड्यूस करतील, लॅरिंगचे हे सगळे अवयव आहे. एपिग्लॉटिस, वोकल कॉर्ड, ग्लॉटिस, सबग्लॉटिस, इसोफॅजियल, ट्रॅकियल. चला आता नंतरचा पार्ट आहे बघा, इंटरनल ऑर्गन सिस्टमचा. त्याला आपण काय म्हणतो, ट्रॅकिया. ट्रॅकी म्हणजे काय तर विंड पाईप. ट्रॅकी म्हणजे काय तर विंड पाईप, हवेचा पाईप आहे. फुफ्फुसापर्यंत त्या ठिकाणी चेस्टमधून एअर घेऊन जाण्याचं काम त्याचं आहे. म्हणजे आता कुठं नोजमधून फॅरिंग्समध्ये आली एअर, फॅरिंग्समधून लॅरिंग्समध्ये आली, आणि लॅरिंग्समधली एअर आता लंग्सपर्यंत जाणार, तर ती लंग्सपर्यंत घेऊन जाण्याचं काम कोण करेल, ट्रॅकिया. ट्रॅकिया म्हणजेच विंड पाईप. तर या ठिकाणी आपण सांगतो की लेंथ आहे त्याची 12 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर तो रुंद आहे. इसोफॅगसच्या पुढे, अन्ननलिकेच्या पुढे आहे, नेक रिजनमध्ये, म्हणजे गर्दन एरियामध्ये, मानेच्या भागामध्ये तो सापडतो. ट्रॅकियाचं संरक्षण करण्यासाठी सी शेपचे कार्टिलेज असतात. आणि किती कार्टिलेज असतात तर ते 16 ते 20 अशी त्यांची संख्या आहे. किती संख्या आहे, 16 ते 20. इंटरनली त्या इपिथेलियम टिश्यूपासून बनलेल्या असतात, सिलिया नावाच्या इपिथेलियम टिश्यूपासून. सिलिया म्हणजे हेअरसारखं स्ट्रक्चर असतं त्याला आतल्या बाजूने. प्लस त्यामध्ये म्युकस ग्लँड्स असतात. म्युकस ग्लँड्स म्हणजे स्टिकी सबस्टन्स असतो, चिकट पदार्थ असतो. तो मग त्या ठिकाणी येणारे जे काही डस्ट पार्टिकल असेल हवेसोबत, तर त्यांना पकडून तो कप तयार करण्याचं काम करतो. मग डस्ट आणि फॉरेन पार्टिकल पकडण्याचं काम ते त्या म्युकसचं असतं. चला ट्रॅकिया कळालं. ट्रॅकिया म्हणजे कोणता पाईप तर विंड पाईप. किती सेंटीमीटर लेंथ आहे त्याची तर 12 सेंटीमीटर लेंथ आहे. क्लिअर. चला आता 2025चा प्रश्न आहे. 2025चा प्रश्न तुम्ही वाचू शकता. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे चुकीचं आहे ट्रॅकियाच्या बाबतीत, बरोबर. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे चुकीचं आहे ट्रॅकियाच्या बाबतीत तर पहिलं आहे, इट इज अबाउट 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. आता चुकीचं ओळखायचं बरं का. प्रश्न वाचते वेळेस व्यवस्थित वाचायचा, करेक्ट विचारलं का इनकरेक्ट विचारलं, समजलं. काय काय आपल्याला सगळ्यात सुरुवातीला काय शोधायचं तर इथं क्लिअर रीड करायचं की करेक्ट आहे का इनकरेक्ट. आता इनकरेक्ट म्हणजे चुकीचं वाक्य ओळखायचं आपल्याला. मग चुकीचं वाक्य कोणतं असेल ते ओळखू आपण, ठीक आहे. मग पहिलं सांगितलं ट्रॅकिया हा 10 ते 12 सेंटीमीटर लेंथचा राहतो. इट इज प्रेझेंट ऑन द बॅक साइड ऑफ इसोफॅगस, है ना. काय आहे, इट इज प्रेझेंट ऑन द बॅक साइड ऑफ इसोफॅगस. पुढलं इट इज सपोर्टेड बाय कम्प्लीट सर्क्युलर रिंग ऑफ कार्टिलेज. आता सी शेपच्या कार्टिलेज नव्हतं, सीचा आकार असा ओ सारखा कम्प्लीट एक सांगा, नाही. इथं काय सांगितलं, कम्प्लीट सर्क्युलर रिंग्स ऑफ कार्टिलेज. इट इज इंटरनली लाइन बाय सिलिएटेड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम अँड म्युकस ग्लँड्स. ओके. मग आता आपण ऑप्शन दिलंय, प्रीतीचं ऑप्शन आहे सी. चला आणखी दुसरं आणि 5वं चुकीचं आहे. नेक्स्ट वैष्णवीचं उत्तर आहे ए. वैष्णवीचं उत्तर आहे ए. आणखी चला आणखी ऑप्शन. आता इथं आन्सरमध्ये आपण सांगतो की दुसरं आणि तिसरं हे
दुसरा आणि तिसरा ऑप्शन हे चुकीचं आहे. हे इथं ऑन द इन फ्रंट ऑफ आहे. काय आहे? इन फ्रंट ऑफ, बॅक नाही, इन फ्रंट ऑफ. आणि सी शेपचं कार्टिलेज आहे, सर्क्युलर कार्टिलेज नाही. यस. मग आता मला एक सांगा, दुसरा आणि तिसरा ऑप्शन कुठं आहे? तर ऑप्शन नंबर बी मध्ये. क्लिअर? MCQ क्लिअर झाला, पॉईंट क्लिअर झाला. चला नेक्स्ट. आता मग ती इयर कुठं जाते समोर आल्याच्या नंतर? आता कुठून? नोजमधून फॅरिंग्समध्ये, फॅरिंग्समधून लॅरिंग्समध्ये, लॅरिंग्समधून ट्रॅकियामध्ये आली, आणि ट्रॅकियामधून कुठं जाणार आता? ब्रॉन्चीजमध्ये. या ब्रॉन्ची डिवाइड होतात राईट आणि लेफ्ट ब्रॉन्चीजमध्ये. कशामध्ये? राईट आणि लेफ्ट ब्रॉन्चीजमध्ये. मग राईट आणि लेफ्ट ब्रॉन्चीज इथं तुम्हाला समजून येतं हे की नाही? हे ट्रॅकिया डिवाइड झाला राईट आणि लेफ्ट ब्रॉन्चीजमध्ये. राईट ब्रॉन्चीमधून प्रायमरी राईट ब्रॉन्ची तयार होईल. प्रायमरी राईटला परत सेकंडरी राईट ब्रॉन्ची तयार होईल. सेकंडरी राईट ब्रॉन्चीला अशा करत टर्शरी आणि लास्टला टर्मिनल ब्रॉन्ची तयार होईल. कोणती ब्रॉन्ची तयार होईल? शेवटी टर्मिनल ब्रॉन्ची तयार होईल. क्लिअर? मग तेच सांगितलं, ब्रॉन्ची आणि ब्रॉन्चिओल्स. मग ट्रॅकिया डिवाइड होतो बघा. ट्रॅकिया डिवाइड होतो ब्रॉन्चीमध्ये, स्टर्नममध्ये. स्टर्नम म्हणजे काय? तर स्टर्नम म्हणजे इथं टाय बोन जो असतो ना, टायच्या खाली जो बोन आहे, बरोबर, टायच्या खाली जो बोन असतो त्याला स्टर्नम बोन म्हणायचं. मग ते ब्रॉन्ची कुठं? तर स्टर्नम बोनच्या खाली असतं, ते डिव्हाइड होत तिथं. मग एका ब्रॉन्चीपासून एका ब्रॉन्चीच्या वरती सी शेपच्या रिंग्ज असतात, दिसत आहे तुम्हाला या सी शेपच्या रिंग्स. कोणत्या रिंग्स आहे? सी शेपच्या रिंग्स. मग प्रत्येक ब्रॉन्ची जो आहे त्याच्यावरती ते कार्टिलेज असतं, सी शेपच्या कार्टिलेज. ब्रॉन्ची डिवाइड होतो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ब्रॉन्चीमध्ये. कुठं? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ब्रॉन्चीमध्ये. डी नंबरचा पॉईंट बघा काय सांगतोय. डी नंबरचा पॉईंट सांगतो की जेव्हा टर्शरी ब्रॉन्ची येते ना, तर टर्शरी ब्रॉन्चीला सगळ्यात शेवटी टर्मिनल ब्रॉन्ची येते, बरोबर. या टर्मिनल ब्रॉन्चीला सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी एअर सॅक असते, आणि त्या एअर सॅकमध्ये अल्व्होली असतं. अल्व्होली म्हणजे काय? तर बंच ऑफ ग्रेप लाईक स्ट्रक्चर. कसं? बंच ऑफ ग्रेप लाईक स्ट्रक्चर. या डायग्राममधून आपल्याला ते क्लिअर होतं. ट्रॅकिया आहे, ट्रॅकिया डिवाइड होतो राईट आणि लेफ्टमध्ये. याच्यावरती स्टर्नम राहतं, स्टर्नम, बरोबर, चेस्ट बोन. टाय जिथं आपण वापरतो त्या टायच्या खाली जो बोन येतो त्याला आपण स्टर्नम बोन म्हणायचं. क्लिअर? चला नेक्स्ट कंडिशन बघा. आता करेक्ट अरेंजमेंट सांगा रेस्पिरेटरी कंपोनंटची. 2025ला बी विचारलेला गेलेला प्रश्न आहे, आणि 2022 मध्ये पण विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके, मग करेक्ट अरेंजमेंट सांगायची आपल्याला. तर पहिलं ऑप्शन तुम्ही रीड केलं बघा. टर्मिनल ब्रॉन्ची, नंतर टर्शरी ब्रॉन्ची, नंतर एअर सॅक, आणि नंतर अल्व्होली. पुढलं एअर सॅक आहे, टर्मिनल ब्रॉन्ची आहे, अल्व्होली आहे, आणि टर्शरी आहे. पुढं सांगताय अल्व्होली आहे, एअर सॅक आहे, टर्शरी ब्रॉन्ची आहे, टर्मिनल ब्रॉन्चीज आहे. डी नंबरचं ऑप्शन तुम्ही सांगताय की टर्शरी ब्रॉन्ची आहे, टर्मिनल ब्रॉन्ची आहे, एअर सॅक आहे, आणि अल्व्होली आहे. ओके, चला अक्षयचं उत्तर, श्रेयाचं उत्तर डी ऑप्शन आहे. सिद्धीचं उत्तर डी ऑप्शन आहे. व्हेरी गुड. टर्शरी ब्रॉन्ची येते. टर्शरी ब्रॉन्चीला कोण येतं? कोण तयार होतं? टर्मिनल ब्रॉन्ची. टर्मिनल ब्रॉन्चीला मध्ये काय असते? एअर सॅक. आणि एअर सॅकमध्ये कोण राहतं? तर अल्व्होली. अल्व्होली म्हणजे कसं? बंच ऑफ ग्रेप लाईक स्ट्रक्चर. तो लास्ट पार्ट म्हणजे तो दुसऱ्या बाजूने ब्लड वेसल्स येतील आणि वरतून एअर येते. चला नेक्स्ट क्वेश्चन बा. करेक्ट अरेंजमेंट आहे 2025-22चा प्रश्न. त्याचा आन्सर या ठिकाणी दिलाय आपल्याला. काय दिलंय? टर्शरी ब्रॉन्ची, पुढे टर्मिनल ब्रॉन्ची, एअर सॅक आणि अल्व्होलीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025चा 2024चा प्रश्न. काय सांगतो बघा. करेक्ट सिक्वेन्स आपल्याला अरेंज करायचं आहे. पार्ट्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम. आता इथं जर कन्फ्यूज व्हायचं नाही, आपण एकदा त्यांचे रोमन नंबर वाचून घ्यायचे व्यवस्थित. 1 नंबरला कोण आहे? ब्रॉन्ची. 2 नंबरला कोण आहे? लॅरिंग्स. 3 नंबरला कोण आहे? ब्रॉन्चिओल्स. आणि 4 नंबरला कोण आहे? तर लंग्स. ओके, मग आता सगळ्यात सुरुवातीला वरती कोण येतं मग सांगा? लॅरिंग्स असतो. लॅरिंग्स ऑप्शन किती आहे? 2 नंबर. नंतर कोण येतं? ब्रॉन्ची.
म्हणजे 1 नंबर. नंतर कोण येतं? ब्रॉन्चिओल्स. म्हणजे ऑप्शन काय येईल मग? लॅरिंगचा नंबर किती आहे सांगा? लॅरिंग किती नंबरला आहे? 2 नंबरला. यस, अक्षय व्हेरी गुड, श्रेया व्हेरी गुड, गायत्री ऑप्शन दिलंय तुम्ही, सिद्धी सी ऑप्शन. कोणतं ऑप्शन आहे? सी ऑप्शन. कारण सिक्वेन्सच तसा आहे. सुरुवातीला लॅरिंगचा अवयव आहे, नंतर ब्रॉन्ची आहे, ब्रॉन्चिओल्स आहे, नंतर लंग्स आहे. व्हेरी गुड. चला 2000 तोच प्रश्न नेक्स्ट आहे लंग्स. बघा लंग्स आहे. आता नेक्स्ट ऑर्गन कोणता आहे? तर लंग्स आहे. आता आपण कुठून कुठपर्यंत आलो सांगा बरं? नोज. नोजमधून आलो तो फॅरिंग्स, फॅरिंग्समधून आलो लॅरिंग्स, लॅरिंग्समधून आलो ट्रॅकिया, ट्रॅकिया डिवाइड झाला ब्रॉन्ची, ब्रॉन्चीपासून तयार झालं ब्रॉन्चिओल्स, ब्रॉन्चिओलच्या नंतर आता या ठिकाणी लंग्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लंग्स हे टेरेस्ट्रियल ऑर्गनमध्ये सापडेल तुम्हाला. कोणत्या ऑर्गन्समध्ये? कोणत्या ॲनिमल्समध्ये? तर टेरेस्ट्रियल ॲनिमल्समध्ये. म्हणजे मॅमल्स असन, आपण ह्युमन बिंग्स आहे, आपल्यासोबत कोण होतं? बर्ड्स आणि रेप्टाइल्स. हा जो ऑर्गन आहे हा प्रिन्सिपल रेस्पिरेटरी ऑर्गन आहे ह्युमन बिंग्समधला. बरोबर, ह्युमन बिंग्समधला कसा ऑर्गन आहे? प्रिन्सिपल रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. लंग्स हे पेअरमध्ये एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला आहे. मग ते पेअर्ड आहे, होलो आहे, होलो म्हणजे पोकळ आहे, आणि नंतर इलॅस्टिक ऑर्गन आहे. इलॅस्टिक म्हणजे बलूनसारखं. हवा भरली ते फुगणार, हवा काढून घेतली कमी होणार, श्वास घेतला फुगणार, श्वास सोडला परत छोटं होणार, म्हणजे ते इलॅस्टिक आहे. थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये सापडतं, छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला सापडतं. त्याच्यावरती एक लेअर आहेत. कशाचे लेअर आहेत? तर प्ल्युरल लेअर आहे. मग प्ल्युरलमध्ये जो बाहेरचा लेअर त्याला म्हणायचं परायटल लेअर, आणि जो आतला लेअर त्याला म्हणायचं विसरल लेअर. हे एका कॅव्हिटीमध्ये भरून ठेवलंय लंग्स. त्या कॅव्हिटीला म्हणायचं प्ल्युरल कॅव्हिटी, आणि ती प्ल्युरल कॅव्हिटीमध्ये जे लिक्विड भरून ठेवलं असन त्याला म्हणायचं प्ल्युरल फ्लुइड. का ते लिक्विड का भरून ठेवलं जातं? का जेणेकरून फ्रिक्शन होत नाही. काय होत नाही? फ्रिक्शन होत नाही. मग आता आपण एफ नंबरचा पॉईंट सांगतो बघा, की राईट साईडचं लंग, आता तुम्हाला कळालं पहा लंग्स कसं आहे? पेअर्डमध्ये. सिंगल आहे का लंग्स? नाही, पेअर्डमध्ये, जोडीमध्ये. एक असन राईट साईडला आणि एक आहे लेफ्ट साईडला. मग राईट लंग्स हे लार्जर आहे आणि लेफ्ट लंग्स हे स्मॉलर आहे. राईट लंग्समध्ये 3 कप्पे येतात, लेफ्ट लंग्समध्ये 2च कप्पे येतात. क्लिअर? राईट लंग इज डिवायडेड इंटू 3 चेंबर्स और 3 लोब्स, and left lungs is divided into 2 lobes. Lungs are pink in color and highly vascular. Vascular चा अर्थ with blood vessels. क्लिअर झालं? वॅस्क्युलर म्हणजे लंग्स कसं आहे? वॅस्क्युलर आहे, पिंक कलरचं आहे. ओके, पॉईंट क्लिअर झाले? चला नेक्स्ट. आता या लंग्समध्ये अल्व्होलीज येतात. कोण येतं? अल्व्होलीज. अल्व्होलीज हा लास्ट पार्ट. अल्व्होलीज जे आहे तर हे छोटं छोटं नेटवर्क असतं कॅपिलरीचं, त्याच्यामध्ये बंच ऑफ ग्रेप सारख्या छोटे छोटे सॅक्स असतात, पिशव्या. मग त्यामध्ये 10 ते 12 ग्रेप लाईक अल्व्होलीज आपल्याला पाहायला मिळतात. दे आर कवर्ड विथ अ नेटवर्क ऑफ कॅपिलरीज फ्रॉम हार्ट. आता बघा कॅपिलरीचा अर्थ ध्यानात घ्या बरं का. कॅपिलरीज म्हणजे छोट्या छोट्या केसांसारख्या रक्तवाहिन्या. मग देर आर अबाउट 700 मिलियन अल्व्होली. किती अल्व्होली आहे एका लंग्समध्ये? 700 मिलियन. किती मिलियन? 700 मिलियन अल्व्होलीज, विच हेल्प इन द एक्सचेंज ऑफ गॅसेस. म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे काय? ऑक्सिजन घ्यायचा आणि त्याच्या बदल्यात काय द्यायचं? कार्बन डायऑक्साईड द्यायचं. मग कोण मदत करतं एक्सचेंज ऑफ गॅसेसमध्ये? तर सगळ्यात सोपं उत्तर आहे अल्व्होलीज. कोण 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 मदत करतं? अल्व्होलीज. क्लिअर झालं इथपर्यंत? चला नेक्स्ट पॉईंट आहे. आता हा जो पॉईंट आहे याला आपण म्हणतो डायफ्रॅगम. काय पॉईंट आहे? डायफ्रॅगम. डायफ्रॅगम जे आहे तर डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं बघा, इथून वरती हा जो रिजन आहे हा चेस्ट रिजन. कोणता रिजन आहे? चेस्ट रिजन. चेस्ट रिजन किंवा त्याला आपण म्हणतो छातीचा पिंजरा, थोरॅसिक कॅव्हिटी. हा जो आहे पोटाचा पिंजरा. मग डायफ्रॅगम काय आहे? मस्क्युलर सेप्टम आहे, म्हणजे बॉर्डर आहे. ती कशाला सेपरेट करते? थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीला सेपरेट करणारी बॉर्डर.
muscular septum which separate thoracic cavity and abdominal cavity is called as diaphragm. क्लिअर झालं. चला आता आपण रेस्पिरेटरी सिस्टम कंप्लीट केली. रेस्पिरेटरी सिस्टमचा सिक्वेन्स तुम्हाला समजला. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये कोण कोण होत सांगा बरं. नोज आणि फॅरिंग्स. ओके. लोअर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये कोण येतं मग. लॅरिंग्स. लॅरिंग्सच्या नंतर ट्रॅकिया. ट्रॅकियाच्या नंतर ब्रॉन्ची. ब्रॉन्चीच्या नंतर ब्रॉन्चिओल्स. ब्रॉन्चिओलच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं आपण लंग्स. आणि लंग्सच्या नंतर लास्टला सांगितलं अल्व्हिओली. आणि ही सगळी रेस्पिरेटरी सिस्टम आणि डायजेस्टिव्ह सिस्टम यांना सेपरेट करणारी जी सेप्टम होता मसलचा त्याला आपण काय म्हणलो. डायफ्रॅगम. क्लिअर झालं. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम आता या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आणि अशा पद्धतीत नोजपासून आलेला ऑक्सिजन हा कुठपर्यंत गेलेला आहे. अल्व्हिओलीपर्यंत गेलेला आहे. कुठपर्यंत गेला. अल्व्हिओलीपर्यंत. आणि अल्व्हिओलीमधून त्या ब्लड वेसल्सने आणलेला कार्बन डायऑक्साईड जेव्हा ऑक्सिजन जाईल त्याच वेळेस कार्बन डायऑक्साईड हा वरती येतो. मग आता आपण बघतोय रेस्पिरेशन. रेस्पिरेशन कसं होतं. आणि रेस्पिरेशन ब्रेनचा कोणता पार्ट रेस्पिरेशन कंट्रोल करतो. त्याचं उत्तर आहे मेडुला ॲब्लॉंगेटा. बरोबर. ब्रेनमध्ये कोणता भाग असतो. मेडुला ॲब्लॉंगेटा नावाचा. आणि तो जो भाग आहे तर तो रेस्पिरेशनवरती कंट्रोल करतो. ध्यानात ठेवायचं बरं का. मेडुला ॲब्लॉंगेटा. रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन 4 स्टेप्स. रेस्पिरेशनच्या 4 स्टेप्स आहे. ब्रीदिंग आहे, एक्सटर्नल रेस्पिरेशन आहे, इंटरनल रेस्पिरेशन आहे आणि सेल्युलर रेस्पिरेशन आहे. ओके. आता एक छोटासा प्रश्न. ओके. हा स्पीड योग्य आहे का. तर कमेंट करा यस असेल तर. या स्पीडने चाललं तर योग्य आहे का. कमेंट करा यस. पटकन. समजलंय आतापर्यंतच. अक्षय, श्रेया, सिद्धी यांचं म्हणणं यस. ओके. क्लिअर झालं. अंडरस्टँडिंग. यस. ओके. थँक्यू. चला 4 स्टेप्स कळाल्या. ब्रीदिंग आहे, एक्सटर्नल रेस्पिरेशन आहे, इंटरनल रेस्पिरेशन आहे, सेल्युलर रेस्पिरेशन आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलाय बघा. काय दिलाय प्रश्न. कॉलम 1 आणि कॉलम 2 आपल्याला मॅच करायचं आहे. ठीक आहे. कॉलम 1 आणि कॉलम 2 आपल्याला काय करायचं आहे. मॅच करायचं आहे की ज्यामध्ये प्रोसेस आहे रेस्पिरेशन आणि त्यांचं एक्सप्लेनेशन. की रेस्पिरेशन कशाला. आता त्या ज्या स्टेप्स आहेत तर त्या आपण या ठिकाणी बघतो. बघा सगळ्यात सुरुवातीला दिलंय कॉलम 1 मध्ये दिलंय सेल्युलर रेस्पिरेशन. 2 नंबर दिलंय ब्रीदिंग. 3 नंबर दिलंय इंटरनल रेस्पिरेशन. 4 नंबरला दिलंय एक्सटर्नल रेस्पिरेशन. ओके. आता सगळ्यात सुरुवातीला ब्रीदिंग म्हणजे काय. तो ऑक्सिजन शरीरामध्ये घ्यायचा, नोजमध्ये कार्बन डायऑक्साईड द्यायचं, म्हणजे गॅसेसचं एक्सचेंज करायचं. ओके. सेल्युलर रेस्पिरेशन हे मायटोकॉन्ड्रियाच्या लेवलला होणार आहे. ओके. इंटरनल रेस्पिरेशन हे ब्लडच्या लेवलला होतं. आणि एक्सटर्नल रेस्पिरेशन आहे. ओके. चला आन्सर फाइंड आउट करता सांगा बरं. आन्सर द्या. प्रश्न समजला. ऑप्शन डी. अक्षयचं म्हणणं आहे ऑप्शन डी. गुड. ओके. ये बात होती है. आंसर है तो आंसर है, आता है तो आता है. बिल्कुल है. बहुत बढ़िया है. और चला अक्षयचं म्हणणं आहे डी. आपण आता त्या ठिकाणी आन्सर बघू. ओके. जिशान जी का आंसर है डी.
चला एकदा ब्रीदिंग बघू आपण. ब्रीदिंग काय आहे? ब्रीदिंग म्हणजे काय? एंट्री ऑफ एअर इन अ लंग्स अँड रिलीज ऑफ एअर फ्रॉम लंग्स. फुफ्फुसामध्ये हवा येणे आणि ती हवा परत बाहेर जाणे, याला आपण म्हणतो ब्रीदिंग. याला आपण काय म्हणतो? ब्रीदिंग. ब्रीदिंग इज नॉट अ सिनोनिम्स ऑफ अ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनमध्ये एटीपी तयार होतं, ब्रीदिंगमध्ये एटीपी तयार होत नाही. मग हे जे ब्रीदिंग आहे तर ब्रीदिंगचे 2 स्टेप्स येतात ब्रीदिंगमध्ये. एक कोणती? इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. ब्रीदिंग म्हणजे काय? एंट्री ऑफ एअर इन लंग्स अँड रिलीज ऑफ एअर फ्रॉम लंग्स. ओके. मग आता ब्रीदिंग म्हणजे काय? आता आपण या ठिकाणी सांगू शकता. सांगा. एक्सचेंज ऑफ गॅसेस O2 अँड CO2 बिटवीन ब्लड अँड टिश्यू, फिजिकल प्रोसेस ऑफ एक्सचेंज ॲटमॉस्फेरिक एअर अँड लंग्स. मग ब्रीदिंगमध्ये 2 नंबरचंच उत्तर काय येतं? बी. ओके. 2 बरोबर काय आहे? बी. चला नेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये 2 स्टेप्स येतात, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. काय येतं? इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन या 2 स्टेप्स येतात. आता त्याच्यामधलं मेन डिफरन्स आपण ध्यानात घेऊ एकदा. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन काय आहे? ओके. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे काय? श्वसन, श्वास आतमध्ये घेणे. श्वास आतमध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की कोणता गॅस आतमध्ये जातो? तर एंट्री ऑफ ऑक्सिजन होतं. एक्सपिरेशनमध्ये काय होतं की श्वास हा बाहेर जातो. बाहेर जातो म्हणजे काय? CO2 लंग्समधून बाहेर जातो. ओके. हा फरक आहे. पहिला फरक तुम्हाला समजून आला लगेच. इन्स्पिरेशनमध्ये काय? ऑक्सिजन आतमध्ये येणार, ऑक्सिजन लंग्समध्ये येणे, याला म्हणायचं इन्स्पिरेशन. बरोबर. कार्बन डायऑक्साईड लंग्समधून बाहेर जाणे. ओके. काय काय? कार्बन डायऑक्साईड लंग्समधून बाहेर जाणे, याला म्हणायचं एक्सपिरेशन. ओके. इन्स्पिरेशन ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. ॲक्टिव्ह म्हणजे तिथं ऊर्जा खर्च होते. एक्सपिरेशन ही पॅसिव्ह प्रोसेस आहे, ऊर्जा खर्च होत नाही. आता श्वास घेतल्याच्या नंतर रिब्स ज्या आहेत, आपण त्याला बरगड्या म्हणतो, छातीच्या बरगड्या, यावरती येतात. श्वास घेऊन बघा तुम्ही बसल्या तुम्हाला लगेच समजून येईल. काय होतं? श्वास घेतला की आतल्या आत आलेल्या हवेमुळं ज्या रिब्स आहेत त्या कम फॉरवर्ड, आणि श्वास सोडला की त्या रिब्स गोज डाऊन अँड इनवर्ड, आहे ना. मग तेच सांगितलं बघा 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये. 3 नंबरचा जो काही पॉईंट सांगतोय आपल्याला, रिब्स ह्या वरती येतात आणि एक्सपिरेशनमध्ये रिब्स ह्या खाली जातात, कारण तेव्हा श्वास सोडून दिला जातो. मग आता जेव्हा श्वास घेणार तुम्ही, व्हॉल्यूम जो थोरॅसिक कॅव्हिटीचा आहे तो वाढतो, इन्क्रीज होतो, आणि एक्सपिरेशनमध्ये व्हॉल्यूम डिक्रीज होतो. चला नंतर नेक्स्ट आहे व्हॉल्यूम ऑफ लंग्स इन्क्रीजेस. व्हॉल्यूम ऑफ लंग्स इन्क्रीजेस. नंतर डायफ्रॅगम फ्लॅटन्स. डायफ्रॅगम म्हणजे काय? तर मस्क्युलर सेप्टम. डायफ्रॅगम म्हणजे काय? मस्क्युलर सेप्टम. आता या ठिकाणी जेव्हा श्वास घेतला जाईल तर याच्यावरती प्रेशर तयार होईल आणि ती डायफ्रॅगम जी आहे तर ते डायफ्रॅगम फ्लॅट होईल. डायफ्रॅगम कशी रचना असते तर आपण या ठिकाणी सांगू. डायफ्रॅगम हे अशा पद्धतीचं असतं. मग इथं वरती लंग्स आहे. श्वास घेतला की या लंग्सचा आकार वाढतो. कशाचा आकार वाढतो? लंग्सचा आकार वाढतो. बघा, मग लंग्सचा आकार वाढला, या ठिकाणी सांगतं बघा, लंग्सचा आकार वाढला की ते याच्यावरती प्रेशर क्रिएट करतं. मग प्रेशर क्रिएट झालं की त्या ठिकाणी हे जे आपण त्याला सांगतो डायफ्रॅगम. डायफ्रॅगम हे सरळ होऊन जातं, म्हणजे ते डायफ्रॅगम काय होतं? फ्लॅट होतं. ओके. या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. काय काय? तो ऑक्सिजनची एंट्री. बरोबर. इन्स्पिरेशन, एक गोष्ट ध्यानात ठेवा, इन्स्पिरेशन ऑक्सिजनची एंट्री. बघा, ऑक्सिजनची एंट्री, रिब्स कम फॉरवर्ड श्वास घेतल्याच्या नंतर, व्हॉल्यूम ऑफ लंग्स इन्क्रीजेस, थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम इन्क्रीजेस, रिब्स पुढे येणार. नंतरची कंडिशनमध्ये काय होतं? डायफ्रॅगम फ्लॅटन्स. ओके. हे कशामध्ये होतं? इन्स्पिरेशनमध्ये, आणि त्याच्याच विरुद्ध एक्सपिरेशन ध्यानात ठेवायचं आपण. क्लिअर झालं इथपर्यंत? चला
आता आपल्याला बघायचं एक्सटर्नल रेस्पिरेशन. काय बघायचं आहे? एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये काय होतं, जे O2 आहे तर ते ब्लडमध्ये जातं आणि ब्लडमधलं CO2 हे बाहेर येणार. ओके, काय होणार? O2 हे ब्लडमध्ये जाणार बाहेरून आलेला, आणि CO2 जो आहे तर तो अल्व्हेओलीमध्ये येणार. ओके, चला आता आपण याच्याकरता थोडंसं आहे ना थोडीशी कनेक्ट आपण जुडून घेऊ. आतापर्यंत आपण रेस्पिरेटरी सिस्टम बघितली, तर त्या रेस्पिरेटरी सिस्टमचं आणि सर्क्युलेटरी सिस्टमचं काय कनेक्शन आहे हे आपण थोडक्यात आता बघू. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे अल्व्हेओली आहे. अल्व्हेओली म्हणजे जे बंच ऑफ ग्रेप सारखं होतं ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमच्या शेवटी. हे पल्मनरी कॅपिलरीज आहे. पल्मनरी कॅपिलरीज म्हणजे काय? का ज्या लंग्सच्या रक्तवाहिन्या असतात त्यांना पल्मनरी कॅपिलरीज असं म्हणायचं. चला आता या ठिकाणी सेम प्रोसेस आहे. काही गोष्टी आपण या ठिकाणी बघू काय काय. बघा, हे नोज आहे. नोजचा शेवटचा पार्ट कोणता होता? ह्यो अल्व्हेओलीचा. दिसला? हा अल्व्हेओलीचा पार्ट. नोजमध्ये आलेली एअर काय घेऊन आली सांगा? ऑक्सिजन. काय घेऊन आली? ऑक्सिजन. ह्या अल्व्हेओलीच्या कडेकडेला, कशाच्या? अल्व्हेओलीच्या कडेकडेला कशाच्या कॅपिलरी होत्या? तर त्या कॅपिलरी होत्या पल्मनरीच्या म्हणजे लंग्सच्या. या कॅपिलरीजने कुठून ब्लड आणलं होतं? तर ते ब्लड आणलं होतं हार्टकडून. कुठून ब्लड आणलं होतं? हार्टकडून. हार्टकडून लंग्सकडे जे ब्लड आलं ते कोणतं ब्लड होतं? CO2 असणारं. कोणतं ब्लड होतं? CO2 असणारं. नोजकडून कोणता गॅस आला? ऑक्सिजन. हार्टकडून कोणता आला? कार्बन डायऑक्साईड. मग हा कार्बन डायऑक्साईड, हा इकडचा कार्बन डायऑक्साईड तिकडं जाणार आणि तिकडचा ऑक्सिजन इकडं येणार, आणि अशा पद्धतीत ऑक्सिजनच्या बदल्यात कार्बन डायऑक्साईड हा वातावरणामध्ये सोडून दिला जातो. मग आता मला एक सांगा, एक्सटर्नल रेस्पिरेशन कुठं होतं? तर लंग्समध्ये होतं. कुठं होतं? लंग्समध्ये. त्याची साईड दिली आपल्याला काय? लंग्स. चला, क्लिअर झालं इथपर्यंत? नेक्स्ट पॉइंट पहा. पण त्याच्या अगोदर एक प्रश्न समजून घ्या. प्रश्न असा आहे की का बरं ऑक्सिजन आतमध्ये येतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो? असा का बरं? काय प्रश्न आहे? का बरं ऑक्सिजन आतमध्येच येतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो? ओके, मग याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर असतं डिफ्युजन. कोणती प्रोसेस? डिफ्युजन नावाची प्रोसेस. या डिफ्युजन नावाच्या प्रोसेसमध्ये काय होतं की गॅसेस हे ज्यांचं प्रेशर जास्त आहे ते जास्त प्रेशरकडून लो प्रेशरकडे जातात. म्हणजे हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर मोमेंट होणे, याला म्हणायचं डिफ्युजन. ओके, मग गॅसेस कोणत्या प्रोसेसने मूव्ह होतात? तर डिफ्युजन. म्हणजेच कुणीकडे मूव्ह होणे? हायर पार्शियल प्रेशरकडून, ज्या गॅसचं पार्शियल प्रेशर जास्त आहे त्याच्याकडून लो पार्शियल प्रेशरकडे जाणे. ओके, चला आता अल्व्हेओली जे आहे, अल्व्हेओली कशापासून बनलेल्या असतात? स्क्वॅमस इपिथेलियम पासून. कशापासून बनलेल्या असतात? स्क्वॅमस इपिथेलियम पासून. हे बंच ऑफ ग्रेप लाईक स्ट्रक्चर. नंतर ह्या अल्व्हेओली ज्या आहेत त्या अल्व्हेओली सोबत कशाचं नेटवर्क असतं? ब्लड कॅपिलरीचं. रक्तवाहिन्या पण तिथं आलेल्या असतात. त्या काय घेऊन आलेल्या असतात? कार्बन डायऑक्साईडवालं ब्लड. म्हणजे कोणता गॅस घेऊन आलेला असतात? कार्बन डायऑक्साईड. कॅपिलरी सुद्धा कशापासून बनलेल्या आहे? स्क्वॅमस इपिथेलियम पासूनच बनलेले आहे. म्हणजे अल्व्हेओली पण कोणापासून? स्क्वॅमस. आणि कॅपिलरी कोणापासून? स्क्वॅमस. अल्व्हेओली काय घेऊन आला? ऑक्सिजन. आणि कॅपिलरी काय घेऊन आलं? कार्बन डायऑक्साईड. फक्त आदला बदली कोणाची होती? इकडून कार्बन डायऑक्साईड आला आणि इकडून ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड इकडं द्यायचा आणि ऑक्सिजन इकडं द्यायचं. कुठं होतं हे? लंग्समध्ये. सिमिलर स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यापासून रेस्पिरेटरी मेम्ब्रेन बनतं. या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये अगदी व्यवस्थितपणे दिसतंय, बरोबर? मग आता या ठिकाणी बघा,
गॅसेसचं एक्सचेंज हे कोणत्या प्रोसेसने होतं मग? डिफ्युजन. कोणती प्रोसेस? डिफ्युजन. डिफ्युजन कसं होतं? हायर पार्शियल प्रेशरकडून लोअर पार्शियल प्रेशरकडे मुवमेंट होणे, यालाच म्हणायचं डिफ्युजन. ओके. आता डिफ्युजन जे आहे हे डिफ्युजन कसं होतं हे आपण एकदा समजून घेऊ. डिफ्युजन कोणाचं होतं? ऑक्सिजनच्या बदल्यात कार्बन डायऑक्साईडचं. चला आता एक प्रश्न माझा असा आहे की ऑक्सिजन कोण घेऊन येतं, अल्व्हेओली का कॅपिलरी? त्याचं उत्तर द्या कमेंटमध्ये. आणि कार्बन डायऑक्साईड कोण घेऊन येतो, पल्मनरी, कॅपिलरी का अल्व्हेओली? सांगा. ऑक्सिजन कोण घेऊन येतं? नोज कडून कोण आलं होतं? लंग्स मध्ये कोण होतं बंच ऑफ ग्रेप सारखं? अल्व्हेओली. कोण होतं? अल्व्हेओली. या ठिकाणी तुम्हाला अल्व्हेओली दिसते पा. ही अल्व्हेओली काय घेऊन आली पा? अल्व्हेओली घेऊन आली ऑक्सिजन. ही कॅपिलरी काय घेऊन आली? कार्बन डायऑक्साईड. काय घेऊन आली पा? कार्बन डायऑक्साईड. ओके. यस, व्हेरी गुड. सिद्धीचं उत्तर आहे, प्रीतीचं उत्तर आहे अल्व्हेओली. ऑक्सिजन घेऊन कोण आलं? अल्व्हेओली. चला आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याचं पार्शियल प्रेशर जास्त असेल, यस, कॅपिलरी कार्बन डायऑक्साईड घेऊन येते. अक्षयचं म्हणणं आहे ऑक्सिजन हा अल्व्हेओलीमध्ये असतो, डिऑक्सिजन म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा कॅपिलरीमध्ये असतो. व्हेरी गुड. आता या ठिकाणी नंतरची टर्म सांगितली आपल्याला की मग आता आपण सांगतो कार्बन डायऑक्साईड कोण घेऊन आलं? कॅपिलरी. तो जाणार कुठं आहे? अल्व्हेओलीमध्ये. काय कारण? तर पार्शियल प्रेशर जे असतं कार्बन डायऑक्साईडचं तर ते असतं 46 कॅपिलरीमध्ये. ही कोण आहे? कॅपिलरी. कॅपिलरीमध्ये पार्शियल प्रेशर कार्बन डायऑक्साईड किती आहे? 46. आणि तेच अल्व्हेओलीमध्ये किती असतं? तर 40 असतं बघा पार्शियल प्रेशर. ओके. इथं किती आहे कार्बन डायऑक्साईडचं? 46. अल्व्हेओलीमध्ये किती आहे? 40. कोणात जास्त आहे? कॅपिलरीमधलं जास्त आहे. किती? 46. मग म्हणून कार्बन डायऑक्साईड हा कुठून कुठं पास होतो सांगा बरं? कार्बन डायऑक्साईड हा कॅपिलरीमधून अल्व्हेओलीमध्ये पास होतो. आता मला एक सांगा, आता आपण ऑक्सिजन बद्दलचा विचार करू, बरोबर? इथं हे बा, ही कॅपिलरीमध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर किती आहे? 40. ही अल्व्हेओली आहे. अल्व्हेओलीमध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर किती आहे? 104. मग सांगा अल्व्हेओलीमधलं ऑक्सिजनचं प्रेशर जास्त आहे का कॅपिलरीमधल्या? तर इथं आपलं उत्तर सरळ सरळ समजत आहे ना, हे 104 जास्त आहे. म्हणजे ऑक्सिजन जो आहे त्याचं पार्शियल प्रेशर जे आहे तर ते अल्व्हेओलीमध्ये जास्त आहे. मग म्हणून ऑक्सिजन हा अल्व्हेओलीमधून कॅपिलरीमध्ये येतो. क्लिअर झालं? हां. पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड हे पल्मनरी कॅपिलरीमध्ये जास्त आहे. किती? 46. किती आहे? 46. अल्व्हेओलीमध्ये किती आहे? 40. मग म्हणून कार्बन डायऑक्साईड कशामध्ये डिफ्यूज होतो? कार्बन डायऑक्साईड हा कॅपिलरीमधून अल्व्हेओलीमध्ये डिफ्यूज होतो. आणि दुसरं, पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं पल्मनरी कॅपिलरीमध्ये किती आहे? कमी, 40. अल्व्हेओलीमध्ये किती आहे? 104. अल्व्हेओलीमध्ये जास्त असल्यामुळं तो अल्व्हेओलीमधून ऑक्सिजन हा डिफ्यूज होऊन कॅपिलरीमध्ये येतो. क्लिअर झालं? आणि मग या पद्धतीत आपण सांगतो की या मेकॅनिझमने ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे एक्सचेंज केले जातात. ओके. याच्यावरती सरळ प्रश्न विचारला जातो की ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कोणामध्ये जास्त आहे? अल्व्हेओलीमध्ये किती आहे? 104. म्हणजे अल्व्हेओलीमध्ये जास्त आहे. कॅपिलरीमध्ये किती आहे? 40. म्हणजे कॅपिलरीमध्ये कमी आहे. कोणाचं? ऑक्सिजनचं. आणि मूवमेंट कशी होते? हायरकडून लोअरकडे. मूवमेंट कशी होते? हायरकडून लोअरकडे. क्लिअर झालं? चला नेक्स्ट पॉइंट बघू आपण. आता दुसरा पॉइंट आपल्याला प्रश्न दिलाय बघा. प्रश्न काय दिलाय? विच टाइप ऑफ इपिथेलियम इज प्रेझेंट इन रेस्पिरेटरी मेम्ब्रेन ॲट अल्व्हेओलार लेवल? अल्व्हेओलीमध्ये कोणत्या पद्धतीची इपिथेलियम टिश्यू सापडते?
ओके, सांगा बरं उत्तर. बोलिये, वेटिंग फॉर यू. आलिओलीमध्ये कोणत्या प्रकारचं इपिथेलियम सापडतं? यस, यस, व्हेरी गुड. उत्तर काय आहे? ए. यस, उत्तर काय आहे? ए, कारण आपण तो पॉइंट ऑलरेडी बघितलाय. आता बघा, ब्रीदिंग संपलं. यस, जिशानजी का आंसर है ए. श्रेया ए, प्रीति ए, अक्षय जी का भी आंसर आया है ए. व्हेरी गुड. आता आपण इंटरनल रेस्पिरेशन बघतोय. काय बघतोय? इंटरनल रेस्पिरेशन. या इंटरनल रेस्पिरेशनची जी टर्म आहे, इंटरनल रेस्पिरेशन हे ब्लडमध्ये होतं. कुठं होतं? ब्लडमध्ये. ब्लडचे पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला 3 घटक समजून घेऊ आपण. ब्लडमध्ये 3 घटक असतात. एक राहतो प्लाझ्मा, दुसरा असतं ब्लड सेल्स म्हणजे आरबीसीच. वाहून नेण्याचं काम आरबीसीचं आहे. एक कोण प्लाझ्मा, 2 कोण आरबीसी आणि 3 नंबर कोण असतात? केमिकल्स बाकीचे. जसं की इथं ध्यानात ठेवायचं बायकार्बोनेट्स. मग आता 1 नंबर आहे. आता आपण सगळ्यात सुरुवातीला बघू की ऑक्सिजन कसा वाहून नेला जातो. ओके, काय? ऑक्सिजन कसा वाहून नेला जातो? तर ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी 2 गोष्टी असतात. ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम हे 2 गोष्टींच्या मदतीने होतं. एक असतो प्लाझ्मा. एक कोण असतो? प्लाझ्मा. आणि जो दुसरा आहे या ठिकाणी एक प्लाझ्मा आहे. आपण लिहून घेऊ इथं. ऑक्सिजन वाहून कोण नेतं? प्लाझ्मा वाहून नेतो 3%. 3% ऑक्सिजनचं वाहून ट्रान्सपोर्ट हे प्लाझ्मा करतो. आणि उरलं किती? 97%. 97% वाहून नेण्याचं काम करतो हिमोग्लोबिन. कोण करतो? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कोणामध्ये असतं? आरबीसी मध्ये. क्लिअर? हे नंबर्स आणि पर्सेंट ध्यानात ठेवायचे. ओके, 97% बाय द हिमोग्लोबिन. आता यामध्ये बघा, एका हिमोग्लोबिन सोबत 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स अटॅच होतात. का बरं? काय कारण असावं त्याचं? हिमोग्लोबिनमध्ये 4 फेरस आयन आहेत. किती? 4 फेरस आहे. आणि ते काय तयार करतात? ऑक्सी हिमोग्लोबिन. मग म्हणून इक्वेशन काय येतं? Hb+4O2 ॲरो Hb+4O2 म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन. काय कारण सांगा? हिमोग्लोबिन सोबत किती ऑक्सिजनचे मॉलिक्यूल? 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल अटॅच होतात. काय कारण त्याचं? कारण त्याचं असं आहे की त्याच्यामध्ये 4 फेरसचे आयन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग म्हणून काय? ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं. आवाज येतोय? येत असेल तर यस टाईप करा. व्हिडिओ दिसत असेल तर यस टाईप करा. क्लॅरिटी, आवाजाची क्लॅरिटी असेल तर यस टाईप करा. ओके ओके, थँक्यू. बघा पुढं, किती हिमोग्लोबिन सोबत किती ऑक्सिजन कंबाईन होणे, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होणे, याला आपण पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन असं म्हणतो. म्हणजेच काय? डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन. काय? डिग्री ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन. ओके, डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन डिपेंड ऑन पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. कशावरती डिपेंड असतं? पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजनवरती डिपेंड असतं. त्याला आपण ऑक्सिजन टेन्शन असं म्हणतो. पुढे सांगितलंय रिलेशन ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन सॅच्युरेशन विथ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ओके, जो ग्राफ है ना, जो ग्राफ तुम्ही ऑक्सी हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन आणि ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर यांच्याशी जो ग्राफ काढलेला असतो त्या ग्राफला ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व असं म्हणायचं. हा ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व हा यस या आकाराचा असतो. कोणत्या आकाराचा असतो? यस आकाराचा. मग म्हणून त्याला म्हणायचं सिग्मॉइड टाईप ऑफ कर्व. कोणत्या टाईपचा? सिग्मॉइड. सोपं आहे ना, यस आकाराचा दिसतो
मग म्हणून त्याला काय म्हणायचं, सिग्मॉइड टाईप ऑफ ग्राफ असं म्हणायचं किंवा सिग्मॉइड टाईप ऑफ कर्व असं म्हणायचं. इट इज ऑलवेज सिग्मॉइड, शिफ्टेड टुवर्ड्स लेफ्ट साईड, शिफ्टेड टुवर्ड्स राईट साईड, आणि तो नेहमी राईट साईडला शिफ्ट होतो. आता या ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन कर्ववरती परिणाम करणारे घटक जे आहेत तर ते 4 घटक आहे. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं 2 नंबर, पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड वाढला 3 नंबर, टेम्परेचर वाढलं, आणि एक रसायन असतं 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट नावाचं. ओके, कोणकोणत्या गोष्टी आहे, 4 गोष्टी. कोणकोणत्या पहा, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इथं दिलं, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. दुसरं, पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड इन्क्रीज झाला. तिसरं, टेम्परेचर इन्क्रीज झालं. 4 नंबर, इन्क्रीज इन DPG. DPG म्हणजे काय, 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट्स. यामुळं ऑक्सिजनची हिमोग्लोबिनसोबत कंबाईन होण्याची जी काही क्षमता आहे तर ती डिक्रीज होते, लोअर्स होते. सांगा मग, हिमोग्लोबिन सोबत ऑक्सिजनची जी काही कंबाईन होण्याची कॅपॅसिटी आहे ही कोण कमी करतं, तर 1 नंबर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, 2 नंबर पार्शल प्रेशर ऑफ CO2, 3 नंबर टेम्परेचर इन्क्रीज, आणि 4 नंबर इन्क्रीज इन DPG. DPG म्हणजे कोण, 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट्स. क्लिअर झालं. नेक्स्ट पॉइंट, बोर्स इफेक्ट. कोणता इफेक्ट आहे, बोर्स इफेक्ट. आता बोर्स इफेक्ट काय आहे तर हे आपण या ठिकाणी बघू. ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन कर्व जो आहे हा ओडी कर्व या आकाराचा, तो हा शिफ्ट होतो. शिफ्टिंग ऑफ ओडी कर्व ड्यू टू चेंज इन पार्शल प्रेशर ऑफ CO2. क्लिअर. 4 कारणं पाहिले. CO2चं पार्शल प्रेशर वाढलं तर पार्शल प्रेशर ऑफ म्हणजे ऑक्सिजन डिस्ट्रिब्युशन कर्व हा शिफ्ट होतो. मग यामध्ये काय होय, शिफ्ट ऑफ ओडी कर्व ड्यू टू चेंज इन पार्शल प्रेशर ऑफ CO2 है ना, मग इज कॉल्ड ॲज बोर्स इफेक्ट. ओके, कार्बन डायऑक्साईडचं पार्शल प्रेशर मध्ये बदल झाल्यामुळं हा जो ओडी कर्व आहे तो शिफ्ट होतो. याला आपण बोर्स इफेक्ट असं म्हणतो. नंतर ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं, HbO2. हे विशिष्ट वेळेनंतर ते ॲसिड म्हणून काम करतं है ना. ऑक्सिजन हा हिमोग्लोबिनसोबत कंबाईंड झाला म्हणजे काय तयार होतं, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं. आणि हे ऑक्सी हिमोग्लोबिन काही विशिष्ट वेळेनंतर तर ते ॲसिड म्हणून काम करतं. आणि आपण याच्या अगोदरच पाहिलं की H प्लस आयन वाढणे, काय वाढणे, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणे, त्यामुळं PpO2चं प्रमाण हे किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होऊन जातं. मग ऑक्सी हिमोग्लोबिन ॲक्ट ॲज अ ॲसिड अँड डिक्रीजेस द pH ऑफ ब्लड. दिस इज कॉल्ड ॲज हल्डेन इफेक्ट. मग त्याला आपण काय म्हणतो, मग हल्डेन इफेक्ट असं म्हणतो. क्लिअर झालं. चला नेक्स्ट पुढला प्रश्न. About 97% oxygen is inhaled air is transported by respiratory carrier in the form of. 97% ऑक्सिजन हा जो हवेमधून इनहेल केला जातो तो कोणत्या फॉर्ममध्ये, रेस्पिरेटरी कॅरियर त्याला वाहून नेतात. सांगा मग, HbO2ला आपण काय म्हणलोय, ऑक्सी हिमोग्लोबिन, कार्बॅमिनो, राईट. प्रीतीचा आन्सर आहे ए. नेक्स्ट अक्षय जी का जवाब आया है ये, बहुत बढ़िया. कार्बॅमिनो, हिमोग्लोबिन, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन आणि डिऑक्सी हिमोग्लोबिन हे त्याचे आन्सर्स त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. पण अक्षयजीचं म्हणणं आहे, प्रीतीचं म्हणणं आहे, गायत्रीचं म्हणणं आहे की ए ऑप्शन हे बरोबर आहे. चला, यस, and the answer goes to your side. Very good. Next, yes, जीशान जी का भी कहना है कि सर इस क्वेश्चन का आंसर ये आएगा. यस, बहुत बढ़िया. चला, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 आहे. आता आपण ऑक्सिजन वाहून नेला. ऑक्सिजन कसं वाहून नेला हे आपण बघितलं की प्लाझ्मा 3% वाहून नेतो आणि RBC ज्या होत्या त्या 97% वाहून नेत होत्या. आता या ठिकाणी CO2 कसा ट्रान्सपोर्ट होतो, CO2 ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तीन मीडियम आहेत. तर पहिलं मीडियम जे आहे तर प्लाझ्मा 7% वाहून नेतो. किती टक्के, 7%, 7%.
बायकार्बोनेट आयन्स ते 70% वाहून येतात. बायकार्बोनेट आयन्स म्हणजे काय, तर ते ब्लडमध्ये असणारे केमिकल्स. चला, पण हे बायकार्बोनेट आयनच्या फॉर्ममध्ये वाहून जर न्यायचे ठरले तर RBC मध्ये CO2 ला H2O सोबत कंबाईन व्हावं लागतं. कशाला, CO2 कोणासोबत कंबाईन व्हावं लागतं, H2O सोबत. मग त्या ठिकाणी झिंकच्या प्रेझेंटमध्ये ही रिॲक्शन घडून येते. मग त्या ठिकाणी एक एन्झाईम काम करतो, त्याला म्हणायचं CA. काय म्हणायचं एन्झाईमला, CA म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेज. CA म्हणजे कोणता एन्झाईम, कार्बोनिक अनहायड्रेज. आणि कार्बोनिक अनहायड्रेज नावाच्या एन्झाईमची अशी खासियत आहे का तो फक्त आणि फक्त RBC मध्ये सापडतो. RBC म्हणजे कोण, रेड ब्लड सेल्समध्येच तो सापडतो. मग रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ॲसिड इज व्हेरी हाय इन RBC दॅन प्लाझ्मा. RBC कार्बोनिक अनहायड्रेट्स किंवा कार्बोनिक ॲसिड तयार होणे किंवा निर्माण होणे ही कंडिशन ही RBC मध्येच जास्त आहे ॲज कम्पेअर टू द प्लाझ्मा. प्लाझ्मा म्हणजे काय, ब्लडमध्ये लिक्विड सारखा जो पार्ट असेल स्ट्रॉ कलरचा त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो. नेक्स्ट बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण पाहिलं CO2 प्लस काय झालं H2O. कोणत्या एन्झाईमच्या मदतीने, कार्बोनिक अनहायड्रेज. त्याच शॉर्ट फॉर्म काय बनवला आपण, CA. मग त्या ठिकाणी काय तयार होतं, H2CO3. काय तयार होतं, H2CO3. मग तो H2CO3 नंतर काय होतो, डिसोसिएट होतो आणि काय बनतं, HCO3-. काय बनतं, HCO3-. कार्बोनिक अनहायड्रेजच्या प्रेझेन्समध्येच आहे. मग या ठिकाणी काय होतं, HCO3 म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ॲसिडिटी वाढते. काय वाढते, ॲसिडिटी. H+चं प्रमाण वाढतं. आता कशाचं प्रमाण वाढतं, H+चं. मग हे H+चं प्रमाण बॅलन्स करण्यासाठी, कशासाठी, H+चं प्रमाण बॅलन्स करण्यासाठी तिथं Cl- आयन हा प्लाझ्मामधून RBC मध्ये डिफ्यूज होतो. कुठून, प्लाझ्मामधून RBC मध्ये डिफ्यूज होतो आणि यालाच म्हणायचं क्लोराईड शिफ्ट ऑर हम्बर्गर्स फेनॉमेना. काय म्हणायचं याला म्हणायचं क्लोराईड शिफ्ट ऑर हम्बर्गर्स फेनॉमेना. मग या ठिकाणी आपण सांगतो HCO3- आहे, तो प्लाझ्मामधून बाहेर आला, Na+ आणि K+ यांच्यासोबत कंबाईन होऊन त्याने NaHCO3 किंवा KHCO3 तयार केलं. ही रिॲक्शन जी आहे ही कार्बोनिक अनहायड्रेजच्या प्रेझेन्समध्ये होते. क्लिअर. चला, आता डायग्रामच्या मदतीने मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. ब्लडमध्ये दोन गोष्टी आहे, ही असन RBC, कोण असन, RBC, आणि हे बाहेर असन प्लाझ्मा. चला, या ठिकाणी RBC मध्ये CO2 आणि H2O यांची रिॲक्शन होते. काय तयार होतं, H2CO3. इथं रिॲक्शन दिसते पहा तुम्हाला. ओके, H2O+ हे RBC मध्ये बरं का. कोणता एन्झाईम काम करीन इथं, कार्बोनिक अनहायड्रेज. मग आता काय होतं, या ठिकाणी हा H+ आहे ना, हा H2CO3 तुटतो. तो H2CO3 तुटला का H+ आतमध्ये राहतो आणि HCO3- बाहेर जातो. HCO3- बाहेर जातो. बाहेर म्हणजे तो कशामध्ये आला, प्लाझ्मामध्ये आला. मग आता इकडं H+चं प्रमाण वाढलं, हा प्लाझ्मा HCO3च्या बदल्यात याला काय देतो, Cl-. काय देतो, Cl-. मग Cl- देणे म्हणजे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं क्लोराईड शिफ्ट किंवा हम्बर्गर्स फेनॉमेना. काय म्हणायचं, क्लोराईड शिफ्ट किंवा हम्बर्गर्स फेनॉमेना. हा HCO3- बाहेर आला ना, तर तो या प्लाझ्मामध्ये असणाऱ्या Na+ किंवा K+ सोबत रिॲक्ट होतो आणि काय तयार होतं मग, NaHCO3 किंवा पोटॅशियम सोबत रिॲक्ट झाला काय तयार होईल, KHCO3. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत. चला, आता तुम्हाला दोन गोष्टी समजल्या पहा की जो कार्बन डायऑक्साईड आहे ते वाहून नेण्याचं काम 3 पदार्थ करतात. ओके, मग प्लाझ्मा किती टक्के वाहून येतो, तर प्लाझ्मा किती टक्के वाहून येतो तर याचं उत्तर तुम्ही इथं सांगितलं 7%. किती, 7%.
प्लाझ्मा किती टक्के वाहून नेतो? 7%. बायकार्बोनेट आयन किती टक्के वाहून नेतात? 70%. किती पर्सेंट? 70%. नेक्स्ट बघा, आता 60% प्लाझ्मा नेला, नंतर 70% बायकार्बोनेटने, 7 आणि 70 किती झाले? 77. 100% होण्यासाठी उरले किती? 23%. RBC किती टक्के वाहून नेतात मग? 23%. आता RBC कशा पद्धतीत वाहून नेतात हेही आपण या ठिकाणी बघू. मग या ठिकाणी हा जो CO2 आहे, हा CO2 बाइंड होतो. CO2 कशासोबत बाइंड होतो? अमिनो ग्रुप सोबत. कशासोबत? अमिनो ग्रुप सोबत. अमिनो ग्रुप कोणते? हिमोग्लोबिन मध्ये असणारे कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. आणि काय तयार होतं मग तिथं? कार्ब अमिनो हिमोग्लोबिन तयार होतं. ओके. CO2 कोणासोबत बाइंड झाला? अमिनो ग्रुप सोबत. CO2 कोणासोबत बाइंड झाला? अमिनो ग्रुप सोबत. काय तयार केलं त्यांनी? कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. नंतर आता कार्ब अमिनो हिमोग्लोबिन जे आहे, मग तो त्या ठिकाणी HbCO2 बनला आणि त्याला आता कुठं घेऊन आलेले? आता आपण अल्व्हेओलीमध्ये घेऊन येतो. कारण काय करायचं आपल्याला? CO2च्या बदल्यात ऑक्सिजन घ्यायचा आहे, म्हणून आपल्याला CO2 काढून टाकावं लागेल आणि त्या ऑक्सिजन हिमोग्लोबिनला काय जोडावं लागेल? ऑक्सिजन जोडावं लागेल आणि हा CO2 आता तिकडे नेऊन द्यावा लागेल. मग या ठिकाणी तुम्हाला सांगितलं बघा, CO2 प्लस HbCO2 कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. आता एक प्रश्न आहे, अगोदर जसा प्रश्न पाहिला पहा की ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट हे कोणत्या फॉर्ममध्ये होतं? ऑक्सी हिमोग्लोबिन. मग तसं CO2चं ट्रान्सपोर्ट हे कोणत्या फॉर्ममध्ये होईल? तर तुमचं उत्तर काय राहील? कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. काय आन्सर राहील? कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. चला, रिॲक्शन ऑफ ब्रीदिंग आहे. ही जी रिॲक्शन जी आहे ब्रीदिंगची, ही इनव्हॉलंटरी आहे. ओके. कशी आहे? इनव्हॉलंटरी. यामध्ये याचं कंट्रोल हे नर्वस पण आहे आणि केमिकल पण आहे. नर्वस म्हणजे ब्रेनचं, केमिकल म्हणजे काही रसायनांचं. ब्रीदिंगचा रेट जो आहे 12 टाइम्स पर मिनिट इन न्यूबॉर्न अँड 44 टाइम्स पर मिनिट. ओके. आता आपण अडल्ट आहोत, आपल्यामध्ये किती असेल? तर 12 टाइम्स पर मिनिट. आणि जे बेबीज असतील न्यूबॉर्न म्हणजे नुकतेच जन्मलेले, त्यांच्यामध्ये तो टाईम असेल 40, म्हणजे छोट्या बाळाची हृदयाची धडधड ही जास्त असते, 44 टाइम्स पर मिनिट. स्टेडी रेट ऑफ रेस्पिरेशन इज कंट्रोल बाय न्यूरॉन्स पॉन्स अँड मेडुला. पॉन्स आणि मेडुला हे दोन ब्रेनचे भाग आहेत, यांच्याकडं श्वसनाचं काम दिलेलं आहे. कोणत्या? पॉन्स आणि मेडुला या दोन भागांकडे. नंतर नेक्स्ट आहे न्यूरॉन्स इज ऑल्सो नोन ॲज रेस्पिरेटरी सेंटर्स. मग पॉन्स आणि मेडुलाला काय म्हणायचं माहिती का? रेस्पिरेटरी सेंटर असं म्हणायचं. पॉन्स आणि मेडुलाला काय म्हणायचं? रेस्पिरेटरी सेंटर. आता रेस्पिरेटरी सेंटर जे आहे तर श्वास घेणारे कोणते? इन्स्पिरेटरी, मग तो डॉर्सल ग्रुप आहे. इन्स्पिरेटरी किंवा एक्सपिरेटरी सेंटर दोन्ही पण श्वास आणि उच्छ्वास हे काम कोणाचं आहे? वेंट्रोलॅटरल ग्रुपचं आहे. आणि न्यूमॅटॅक्सिक सेंटर हे पॉन्समध्ये लोकेटेड असतात. ॲपन्यूस्टिक सेंटर हे मेडुलामध्ये आहे, ते अँटागोनिस्टिक आहे. अँटागोनिस्टिक म्हणजे श्वास घेणे पण आणि श्वास सोडणे पण विरुद्ध. न्यूमोटॉक्सिक सेंटर ते म्हणून काम करतात. ब्रीदिंग हे ब्रीदिंगमध्ये सगळे जे इव्हेंट्स येतात यांना आपण हिअरिंग ब्रीवर रिफ्लेक्स असं म्हणतो. क्लिअर झालं? आणि हिअरिंग ब्रीवर रिफ्लेक्स आहे. आता हे हिअरिंग ब्रीवर रिफ्लेक्स म्हणजे काय? तर एकदा श्वास घेतल्याच्या नंतर एक वेळ अशी येते का आपल्या लंग्समध्ये जागाच नसते. कशासाठी? ती हवा आतमध्ये घेण्यासाठी. आपण फोर्सफुली इन्स्पिरेशन करू शकत नाही आणि त्या ठिकाणी ते मेकॅनिझम दिलंय, कारण लंग्स हे बलून सारखे, बलूनमध्ये जास्त हवा भरली तर काय होईल? ते फुटू शकतात. मग हिअरिंग ब्रीवर रिफ्लेक्स म्हणजे काय? तर आपले लंग्स फुटू नये म्हणून निसर्गाने अशी त्यामध्ये ॲडजस्टमेंट केलेली आहे का विशिष्ट पद्धतीचा तेवढ्या अमाऊंटचा श्वास घेतल्याच्या नंतर तुमचं फुफ्फुस हे फुगतं आणि ते फुटू नये म्हणून लगेच दुसरं एक्सपिरेशन चालू होऊन जातं.
मग याला काय म्हणायचं, याला म्हणायचं हिअरिंग ब्रिवर रिफ्लेक्स. याला काय म्हणायचं, हिअरिंग ब्रिवर रिफ्लेक्स. या हिअरिंग ब्रिवर रिफ्लेक्समुळं काय होतं, तर ती रिदम कंट्रोल होते. रिदम म्हणजे काय, श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा. हे हिअरिंग ब्रिवर रिफ्लेक्समुळं काय होतं, तर ते कंट्रोल केलं जातं. नेक्स्ट आहे इट ऑल्सो प्रिव्हेंट्स. मग हिअरिंग ब्रिवर रिफ्लेक्सचं काय काय मी सांगा, तर मेन काम, इट प्रिव्हेंट लंग्स फ्रॉम इनफ्लॅटिंग ऑर पॉईंट ऑफ बस्टिंग. म्हणजे ते फुटू नये किंवा फुटण्यापासून थांबवणे, हे काम कोणाचं आहे, तर हिअरिंग ब्रिवर रिफ्लेक्सचं. क्लिअर झालं. चला आता आजपर्यंत आजच्या करता आपण इथं थांबतोय. ओके, बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला बघू. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर यस टाईप करा, नसतील तर नो टाईप करा. सेशन समजलं. ओके, नो प्रॉब्लेम. जी शांजी का कहना है नो सर, नो डाउट्स.